Very good morning my dear friends and students. आपण बघत आहोत एक्सरसाइज कसला तुमचा 10th स्टँडर्डचा ग्रॅव्हिटेशन लेसनचा. तर याच्या अगोदर आपण अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स याचं एकदम डिटेल मध्ये काय केलं, T1 = T2 हे मी प्रूफ करून दाखवलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर अगोदरचे सगळे क्वेश्चन क्लिअर झालेले आहे. आता आपल्याला एक जो क्वेश्चन करायचा आहे हा क्वेश्चन करायचा आहे लास्ट, म्हणजे क्वेश्चन नंबर 2 आपला इथे कंप्लीट होणार आहे. क्वेश्चन्स मोठे मोठे आहेत पण बोर्डाच्या पेपरला आपल्याला त्याची उत्तरं लिहायची आहेत, कारण हे प्रश्न आले तर आपण आपला कन्सेप्ट क्लिअर असतात पण आपल्याला उत्तरं लिहिता येत नसतात, तर त्याच्यामुळे आपल्याला उत्तरं सुद्धा लिहिता आले पाहिजे. तर क्वेश्चन काय आहे बघा, द व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम्स ट्वाइस. पहिली व्हॅल्यू काय आहे जीची व्हॅल्यू फर्स्ट टाइम काय आहे जी, त्यानंतर ट्वाइस केली, ट्वाइस म्हणजे 2g केली. पहिले जी होती नंतर काय केली 2g केली. इट विल बिकम 2 times more difficult to pull heavy object along the floor. जर जी ची व्हॅल्यू आपण डबल केली तर एखादी वस्तू आपल्याला फ्लोअरवरून ओढणं अजून कठीण का जातं. आता काय रिलेशन आहे आणि काय संबंध आहे तुम्हाला छानपैकी नीट आन्सर कसं लिहायचं सगळं डिटेलमध्ये समजावून सांगते. ओके स्टुडंट, हा आहे आपला क्वेश्चन्स. 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला तुम्हाला इथे विचारलं जाणार आहे. इफ द व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम ट्वाइस. ही पहिली काय आहे तुमची जी ची व्हॅल्यू आहे. दुसऱ्या केसमध्ये काय केलं, आपण ही जी ची व्हॅल्यू काय केली 2g केली म्हणजे डबल केली. ही काय आहे सिंगल आहे, आता ही डबल केली. इट विल बिकम 2 times more difficult टू पुल हेवी ऑब्जेक्ट अलॉंग द फ्लोअर. म्हणजे ती फ्लोअर आहे जमिनीवरती, ती वस्तू अजून ढकलायला आपल्याला अजून ट्वाइस बल का लावावं लागणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं मग हे वेट, हे फोर्स, हे मास, हे ग्रॅव्हिटी यांचं काय रिलेशन आहे हे सगळ्यात पहिले समजून घेऊया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फोर्स = मास इंटू ॲक्सिलरेशन किंवा वेट = मास इंटू ॲक्सिलरेशन. दोघांचं सेम आहे. फोर्स = m × a आणि मास वेट इज ऑल्सो = m × a. म्हणजे तुमचं जर वेट आहे, कुठल्याही वस्तूचं वेट आहे, समजा ह्या वेट कशावरती डिपेंड आहे, वेट डिपेंड ऑन द मास अँड ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वेट कशावरती डिपेंड आहे, वेट इज डिपेंडिंग ऑन मास अँड वेट इज डिपेंडिंग ऑन ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m अँड वेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे कुठल्याही वस्तूचं जर मास वाढलं तर त्याचं वेट पण वाढणार आहे, कुठल्याही वस्तूचं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढली तर त्याचं वेट पण वाढणार आहे. रिलेशन लक्षात येते तुमच्या. समजा एक 10 किलोची वस्तू आहे, एक किती आहे 10 किलोची वस्तू आहे, मग तिचं मास 10 किलो आहे, मग तिचं वेट पण वाढणार का. येस, तुम्हाला मास आणि वेटचा डिफरन्स सांगितला आहे. वेट इज नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग बाय अर्थ ऑन एनी ऑब्जेक्ट. पृथ्वीवरने लावलेलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याला काय म्हणत असतो आपण, वेट म्हणत असतो. पण हे वेट कशावरती डिपेंड असतं, हे वेट तुमचं मासवरती डिपेंड असतं आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती डिपेंड असतं. मग ह्या केसमध्ये काय म्हणतात, आपण काय करायचं आहे, ह्या ए ची व्हॅल्यू म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे पहिले जे आहे बघा साधी गोष्ट आहे, पहिली काय आहे m आणि a ही पहिल्या केसमध्ये आहे. पण आपण काय केलं, ह्या a ची जी व्हॅल्यू आहे ती डबल केली. काय केली 2a केली, a च्या ऐवजी 2a केली. मग साधी गोष्ट आहे जर a ची व्हॅल्यू 1 पट असेल तर वेट पण तुमचं काय आहे 1 पट आहे. पण a ची व्हॅल्यू जर तुम्ही दुप्पट केलं तर वेट पण काय होणार आहे तुमचं दुप्पट होणार आहे. म्हणजे तिथे वेट पण वाढणार आहे आणि लागणारा जो फोर्स आहे तो फोर्स पण काय करावा लागणार आहे, डबल लावा लागणार आहे. साधी गोष्ट बघा, फोर्सचं बघा, फोर्स = मास इंटू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग इथे 1 पट आहे. आता इथे काय केलं आपण, ही जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्याची व्हॅल्यू त्यांनी काय करायला लावली आपल्याला 2a डबल करायला लावली. मग इथे कमी फोर्स लावावा लागेल. आता इथे आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती वाढवल्यामुळे फोर्स पण काय करावं लागणार आहे, डबल लावावं लागणार आहे. आणि म्हणूनच ती वस्तू जी आहे, म्हणजे जेवढं वजन जास्त, जेवढं वेट जास्त, तेवढा फोर्स आपल्याला जास्त लावावा लागणार आहे. ग्रॅव्हिटेशनल जो वेट म्हणजे काय, इट्स नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग बाय दी अर्थ. म्हणजे लक्षात येतं तुमच्या, जेवढं वजन वाढणार तेवढा फोर्स पण वाढणार, तेवढं मास पण वाढणार आहे. ओके, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढली तर मास पण वाढणार आणि फोर्स पण वाढणार. या सगळ्या तिन्हीच्या तिन्ही काय गोष्टी काय आहे इथे वाढणार आहे, कारण की त्यांचं रिलेशन आहे F = ma आणि नंतर W = ma. क्लिअर सगळ्यांना.
मग आता प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की आपल्याला का डबल खूप जास्त हेवी जाते ती वस्तू जी आहे ती फ्लोअरवरती ओढताना का जास्त हेवी जाते, कारण की ज्यावेळेस आपण त्याचं वेट वाढवणार आहे, ज्यावेळेस त्या ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डबल करणार आहोत, आपल्याला डबल फोर्स लावा लागणार आहे ती वस्तू आपल्याला ढकलण्यासाठी किंवा एका बाजूने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी. क्लिअर सगळ्यांना? काहीच अवघड नाहीये. आता हेच फक्त आपल्याला 4 पॉइंटमध्ये शब्दामध्ये लिहायचं आहे. कन्सेप्ट क्लिअर आहे तुम्हाला? कन्सेप्ट क्लिअर झाली सगळ्यांना? फक्त फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचं, F = ma आणि दुसरा फॉर्म्युला W = ma, दोघंही लक्षात ठेवा. म्हणजे फोर्स म्हणजे तुमचं मास वाढलं की तुमचा फोर्स वाढतंय, तुमचं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढली तरी तुमचा फोर्स वाढतो. या तिघही गोष्टी काय आहे, एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल आहे किंवा एकमेकांशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, लेट्स सी. सो स्टुडंट, हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता म्हणाल हे पॉइंट्स जे आहेत ते कसे लक्षात ठेवायचे? खूप सिंपल आहे. फक्त हे 2 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. पहिल्या पॉइंट मध्ये काय लिहायचं, वेटची डेफिनेशन लिहायची आहे. वेटची डेफिनेशन काय आहे, द वेट ऑफ ऑब्जेक्ट मीन्स द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट एनी ऑब्जेक्ट. पृथ्वीचं जो गुरुत्वाकर्षण आहे की ज्या गुरुत्वाकर्षणामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे ती पृथ्वीकडे आकर्षित होते त्या गुरुत्वाकर्षणाला आपण वेट म्हणत असतो. ही डेफिनेशन मी इथे लिहिलेली आहे. द वेट इज नथिंग बट ऑफ द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट एनी ऑब्जेक्ट. ठीक आहे. पहिल्या याच्यामध्ये काय केलं आपण, वेटची डेफिनेशन लिहिली आहे. पहिला पॉईंट क्लिअर झाला. म्हणजे तुम्ही शॉर्टकट लक्षात ठेवताना पहिल्या याच्यामध्ये वेटची डेफिनेशन काय लक्षात ठेवायचं, वेटची डेफिनेशन पहिल्या पॉईंटमध्ये लिहायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या पॉईंटमध्ये काय लिहायचा, फॉर्म्युला. कसला, वेटचा फॉर्म्युला काय आहे, वेट इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी और फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याचा अर्थ काय होतो, जो वेट आहे तो तुमचा मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती डिपेंड आहे. फोर्स सुद्धा तुमचं मास आणि ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. मग थर्ड पॉइंट मध्ये हेच लिहायचं आहे. हे जो फॉर्म्युला आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण याच्यामध्ये लिहिणार आहे. इट मीन्स दॅट द वेट ऑफ ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड द ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हेच लिहिलेलं आहे. वेट ऑफ ऑब्जेक्ट डिपेंड ऑन द मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पहिल्या पॉइंट मध्ये डेफिनेशन वेटची. आता मास आणि वेटचा डिफरन्स समजावून सांगताना तुम्हाला वेटची डेफिनेशन लक्षात आलेली आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग बाय अर्थ ऑन एनी ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज द वेट. सेकंड पॉइंट मध्ये F इज इक्वल टू mg आणि W इज इक्वल टू mg. देन इट मीन्स दॅट द वेट इज डिपेंड ऑन द मास ऑफ ऑब्जेक्ट अँड द ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याच्यावरती तुमचं वेट काय असतं, डिपेंड असतं. इफ द व्हॅल्यू ऑफ जी डबल्स देन द व्हॅल्यू ऑफ फोर्स ऑल्सो डबल. जर आपण ही जी ची जी व्हॅल्यू आहे ती डबल केली तर फोर्सची व्हॅल्यू पण काय होणार आहे, तुमची डबल होणार आहे. तेच लिहायचं आहे. इफ द व्हॅल्यू ऑफ जी इज डबल देन व्हॅल्यू ऑफ फोर्स इज ऑल्सो डबल. मग याचा अर्थ तुम्हाला पुढचा जो पॉइंट आहे वाटला तर लिहा, नाही तर जाऊ द्या. इट मीन्स दॅट, आता इथे काय लिहिलं, इट मीन्स. ओके, इट मीन्स दॅट, इथे इट मीन्स आहे बरं का. इट मीन्स दॅट द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट बिकम्स डबल. म्हणजे ज्या पहिले जी व्हॅल्यू आहे तुमची जीची ती सिंगल म्हणजे एवढी आहे. आता ही जीची व्हॅल्यू आहे ती डबल केली. डबल केल्यामुळे काय होणार आहे, पृथ्वी ज्या अगोदरच्या गुरुत्वाकर्षणाने आकर्षित करते आहे त्याच्यापेक्षा डबल गुरुत्वाकर्षण पृथ्वीला काय करावं लागणार आहे, लावावं लागणार आहे. द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट बिकम्स डबल. फोर्स पण डबल लावा लागणार आहे. हा पहिला पॉइंट लिहिला तरी चालणार आहे. मीन्स द व्हॅल्यू ऑफ जी इज डबल द व्हॅल्यू ऑफ फोर्स इज ऑल्सो डबल. आणि देअरफॉर लिहायचा आणि प्रश्न आहे ना तसंच तसं लिहून काढायचा. हा खालचा पॉइंट आहे ना नुसता आपला पॉइंटसाठी आहे. देअरफॉर लिहायचं आणि हे वाक्य तसंच तसं लिहून काढलं आहे. इट विल, बघा इट विल पासून सुरू केलं. बघा इट विल पासून सुरू केलं. कुठपर्यंत आले मी, फ्लोअर पर्यंत आले मी, फ्लोअर पर्यंत. म्हणजे 5व्या पॉइंट मध्ये पूर्णच्या पूर्ण प्रश्न तसाच तसा लिहून काढा. देअरफॉर इट विल बिकम 2 टाइम्स मोर डिफिकल्ट टू पुल अ हेवी ऑब्जेक्ट अलॉंग द फ्लोअर. म्हणून जी ची व्हॅल्यू डबल केल्यामुळे आपल्याला जास्त फोर्स लावा लागणार आहे. साधी गोष्ट आहे. जर मास वाढवलं की फोर्स वाढणार, जी ची व्हॅल्यू वाढवली तरी तुमचा फोर्स काय आहे, डबल होणार आहे. ही डबल केली हे पण डबल होणार, हे डबल केलं हे पण काय होणार आहे, तुमचं डबल होणार आहे. सो अशा पद्धतीने हे 4 ते 5 पॉईंट लक्षात ठेवायचं. पहिल्या याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार तुम्ही, चला फटाफट सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये. पहिल्या याच्यामध्ये वेटची डेफिनेशन, दुसऱ्या याच्यामध्ये फॉर्म्युला, तिसऱ्या याच्यामध्ये कशावरती डिपेंड आहे, फोर्स, वेट इज डिपेंड ऑन मास अँड द ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग पुढच्या याच्यामध्ये काय लिहिणार, इफ द जी इज डबल देन व्हॅल्यू ऑफ फोर्स इज ऑल्सो डबल. आणि देअरफॉर क्वेश्चन क्लिअर. किती सोपं आहे. 3 आउट ऑफ 3 किंवा 2 आउट ऑफ 2 मार्क्स तुम्हाला इथे मिळू शकतात या प्रश्नाचे. ठीक आहे, आय थिंक हा क्वेश्चन क्लिअर झाला आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन वाय द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ.
ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी जी आहे ती नेहमी, ही तुमची अर्थ आहे, ही आपली अर्थ आहे, ही काय आहे आपली अर्थ आहे, हा काय आहे त्याचा सेंटर ऑफ द सर्कल, हा काय आहे त्याचा सेंटर ऑफ द सर्कल. मग या सेंटर ऑफ द सर्कलला ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी जी आहे त्या जी ची व्हॅल्यू काय असते, नेहमी 0 असते. ही जी ची व्हॅल्यू 0 का असते सगळ्यात पहिले ते समजून घ्या. आता ऍट द सेंटर ऑफ द अर्थ, आता पृथ्वी काय करत असते, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे इकडनं पण फोर्स, इकडनं पण फोर्स, इकडनं पण फोर्स, इकडनं फोर्स, कुठल्याही ऑब्जेक्टवरती काय करत असते, कुठल्याही ऑब्जेक्टला आपल्या सेंटरकडे खेचून घेत असते. मग आता समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, हा काय आहे ऑब्जेक्ट आहे, इकडनं पण काय केलं आपण फाय न्यूटन प्लस 5 न्यूटन फोर्स लावला, इकडनं काय केला -5 न्यूटन फोर्स लावला. म्हणजे इकडनं आपण समजा ही वस्तू आहे, या वस्तूला एक व्यक्ती इकडनं ओढतो आहे, एक व्यक्ती इकडनं ओढतोय, मग नेट फोर्स याच्यावरती काय होणार आहे 0 होणार आहे. +5 -5 बिकम 0. मग त्याच पद्धतीने कुठलीही जी वस्तू आहे ती आपण सेंटर ऑफ द अर्थ सेंटर ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या सेंटर ऑफ द अर्थच्या तिथं आल्यानंतर काय होणार आहे, ते जे मास आहे ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड होणार आहे. ते मास इकडे सगळीकडे काय होणार आहे, इक्वली डिस्ट्रीब्युटेड होणार आहे आणि ती जी व्हॅल्यू आहे मग काय होणार आहे, फायनली 0 होणार आहे. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले आपण काय लिहिणार आहे याचा आन्सर लिहित असताना की पृथ्वीच्या सेंटर ऑफ द अर्थला जी ची व्हॅल्यू 0 का असते, फिल इन द ब्लँक्स मध्ये लक्षात ठेवायचं आहे. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ऍट द सेंटर ऑफ द सर्कल. असं काय आहे, हा नियम किंवा हे सांगून ठेवलेलं आहे, हे भाकीत केलेलं आहे. ऍज वी नो, मग जी ची व्हॅल्यू, जीचा फॉर्म्युला काय आहे, जी इज इक्वल टू कॅपिटल GM/R². हा फॉर्म्युला डायरेक्टली लक्षात ठेवायचा आहे, जी इज इक्वल टू GM/R². बट ऍट द सेंटर ऑफ द अर्थ द मास इज ऑलवेज 0. सेंटर ऑफ द अर्थला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, इथे मास जे आहे ते मास आपल्याला 0 घ्यायचं आहे. सेंटर ऑफ द अर्थला मास किती असतं तुम्हाला 0 आहे, अंडर द कन्सिडरेशन असं म्हणतात. ठीक आहे. पहिले काय करायचं, तुमचा पहिल्या पॉइंट मध्ये काय करायचं, जी चा फॉर्म्युला लिहायचा. ठीक आहे. जी चा फॉर्म्युला लिहिल्यानंतर काय करायचं, सेंटर ऑफ द अर्थ म्हणजे सेंटर ऑफ द अर्थला एम ची व्हॅल्यू काय असते 0 असते ती टाकायची. एम ची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर मग इथे एम ची व्हॅल्यू आपण जर 0 टाकली तर दोघांचं मल्टिप्लिकेशन 0/R² इज इक्वल टू 0 म्हणजे पूर्ण जी ची व्हॅल्यू काय होणार आहे इथे 0. ठीक आहे. मग सेकंड पॉइंट, सो ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट द सेंटर ऑफ द अर्थ इज 0. म्हणून ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असते, कारण की सेंटर ऑफ द अर्थला मासची व्हॅल्यू 0 असल्यामुळे ती व्हॅल्यू आपण या समीकरणामध्ये टाकल्यानंतर पूर्ण जी ची व्हॅल्यू काय होणार आहे 0 होणार आहे. दुसऱ्या पॉइंट मध्ये ते लिहिलं. त्याच्यानंतर अजून डिटेलमध्ये तुम्हाला जर एक्सप्लेनेशन लिहायचं असेल तर ते अजून मी लिहिलेलं आहे. ऍट द सेंटर ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या सेंटरला, ऍट द सेंटर ऑफ द अर्थ द मास इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल डायरेक्शन. हे जे मास आहे ते इक्वली सगळ्या डायरेक्शनला काय असतं तुमचं, इक्वली अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युट झालेलं आहे. सो पुलिंग इक्वली फ्रॉम ऑल डायरेक्शन म्हणजे इथे एखादा ऑब्जेक्ट आहे त्याचं मास सेंटर ऑफ द म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, एक वस्तू आहे, ती काय आहे पृथ्वीच्या इथे सेंटरला आहे. मग ती जी वस्तू आहे त्या वस्तूला काय होणार आहे, सगळीकडून काय होतंय, पूल म्हणजे ही जी आहे हे इकडं ओढतंय, हे इकडं ओढतंय, इकडं ओढतंय, सगळीकडून सेम काय होतं त्याला, त्याचं जे मास आहे ते इक्वली डिस्ट्रीब्युट झालेलं आहे. सो पुलिंग इक्वली फ्रॉम ऑल डायरेक्शन रिझल्ट जी इज इक्वल टू 0. सगळीकडून खेचलं जातं म्हणून त्याच्यावरती जी ची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची 0 असणार आहे. सो जी इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर लिहायचं, शेवटी देअरफॉर लिहायचं आणि पूर्ण प्रश्न परत एकदा चौथ्या पॉइंट मध्ये पूर्ण क्वेश्चन डॅशने करायचा आहे, पूर्ण प्रश्न परत लिहून काढायचा आहे. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ऍट द सेंटर ऑफ द अर्थ, हे वाक्य परत लिहून काढायचं आहे चौथ्या पॉइंट मध्ये. क्लिअर सगळ्यांना की सेंटर ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या केंद्रबिंदू भोवती तुमची जी ची व्हॅल्यू 0 का असते, सगळ्यात पहिले जीचा फॉर्म्युला लिहायचा, जी इज इक्वल टू GM/R². बट ऍट द सेंटर ऑफ द अर्थ द व्हॅल्यू ऑफ एम इज 0 अंडर द कन्सिडरेशन असं म्हटलं आहे. देअरफॉर एम इज इक्वल टू 0 देन मग त्याच्यात व्हॅल्यू टाकायची, देअरफॉर जी इज इक्वल टू 0. पुढच्या पॉइंट मध्ये लिहायचं, देअरफॉर ऍट द ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट द सेंटर ऑफ द अर्थ इज 0. त्याच्यानंतर अजून डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन लिहायचं असेल, ऍट द सेंटर ऑफ द अर्थ द मास इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल डायरेक्शन, देअरफॉर सो पुलिंग इक्वली फ्रॉम ऑल डायरेक्शन रिझल्ट जी इज इक्वल टू 0. देअरफॉर क्वेश्चन लिहून काढायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने 2 मार्क्सला तुम्ही हे 4 पॉइंट छानपैकी इथे लिहू शकतात. फक्त हा फॉर्म्युला माहिती पाहिजे, त्यानंतर
दुसरं वाक्य तर याच्यातच लिहिलेलं आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ इज 0. द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ॲट द, म्हणजे दुसरं वाक्य तुम्हाला प्रश्नातूनच लिहू शकतात. पहिल्या याच्यात फक्त हा फॉर्म्युला, त्याच्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये इक्वली डिस्ट्रीब्युशन दिलेलं असं, चौथ्याच्यात परत प्रश्न लिहून काढायचा आहे. क्लिअर? ठीक आहे. छान सोपे प्रश्न आहे आणि बोर्डाच्या पेपरला सगळ्यात महत्त्वाचं उत्तरं कशी लिहायची आहे डिटेलमध्ये, पॉईंट वाईज अक्षर चांगलं काढून, डायग्रॅम्स काढून, फॉर्म्युले लिहून हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगते आहे. ठीक आहे. ओके. सो स्टुडंट, आपला क्वेश्चन काय आहे समजून घेऊया. हा 5 नंबरचा क्वेश्चन आहे आणि याच्यानंतर आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. लेट द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम अ स्टार BT. आता रिव्होल्यूशन आणि रोटेशन. रोटेशन म्हणजे काय समजून घ्या. याला म्हणतात रोटेशन, स्वतःभोवती फिरणे, रोटेशन. आणि रिव्होल्यूशन म्हणजे काय, सूर्याभोवती किंवा दुसऱ्याच्या भोवती फिरणे. रिव्होल्यूशन म्हणजे दुसऱ्याभोवती फिरणे, रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरणे. मग त्यांनी काय दिलेलं आहे, द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट. एक काय आहे तुमचा, हा प्लॅनेट आहे, त्याचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम अ स्टार. हा प्लॅनेट आहे, इथे काय आहे, एक स्टार आहे. त्याच्यामधलं डिस्टन्स काय दिले त्यांनी, R दिलेला आहे आणि जो टाइम पिरियड काय दिलेला आहे, T दिलेला आहे. पहिले प्रश्न नीट समजून घ्या. एक काय आहे, हा तुमचा, एक हा तुमचा प्लॅनेट आहे. हे काय आहे, प्लॅनेट आहे. हा काय आहे तुमचा, हा तुमचा स्टार आहे. या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते R दिलेलं आहे आणि पिरियड ऑफ रिव्होल्यूशन जो आहे तो T दिलेला आहे. प्रूव्ह दॅट इफ इट वॉज ॲट अ डिस्टन्स 2R. आता त्यांनी दुसरी केस दिलेली आहे. दुसरी केस मध्ये काय दिलं त्यांनी, हे R च्या ऐवजी आपल्याला डिस्टन्स किती करायचं, डबल करायचंय, 2R करायचं आहे फ्रॉम द स्टार. ह्या स्टार पासून हे जे डिस्टन्स आहे, ही पहिली केस आणि ही दुसरी केस. पहिल्या केसमध्ये स्टार आणि प्लॅनेट मधलं डिस्टन्स किती दिलेलं आहे, R दिलेलं आहे. दुसऱ्या केसमध्ये हे जे डिस्टन्स आहे डबल केलेलं आहे, 2R केलेलं आहे. देन पिरियड ऑफ रिव्होल्यूशन विल बी. आता पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किती असणार आहे, तो ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे, किती, √8T. म्हणजे त्या केसमध्ये पिरियड ऑफ रिव्होल्यूशन हा √8T होणार आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं. इथे काय करायचं, आपल्याला प्रूफ करायचं. म्हणजे त्यांनी आपल्याला ऑलरेडी आन्सर दिलेला आहे, फक्त आपल्याला काय करायचं, प्रूफ करायचं. प्रश्न समजला तुम्हाला की एक प्लॅनेट आहे, एक स्टार आहे, त्यांच्यामधली डिस्टन्स R आहे आणि त्यांचा टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन जो आहे तो T आहे. दुसऱ्या केसमध्ये जर आपण जे डिस्टन्स आहे जे 2R केलं तर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन हा √8/T येतोय, हे आपल्याला सिद्ध करायचंय. क्लिअर सगळ्यांना? ठीक आहे. कशा पद्धतीने करणार, काय टेन्शन घेऊ नका, आपल्याला हे सिद्ध करायचंय अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ. आता केपलरच्या कुठल्या लॉ मध्ये तुम्ही मला सांगा, केपलरच्या कुठल्या लॉ मध्ये पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा संदर्भ आलेला आहे, जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा बरं. केपलरच्या कुठल्या लॉ मध्ये पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आलेला आहे, अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ. ओके, सो लिहिणार आहोत आपण अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ. केपलरचा थर्ड लॉ काय म्हणतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. केपलरचा लॉ मी ऑलरेडी डिटेलमध्ये क्लिअर केलेला आहे. दॅट इज स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ बिटवीन प्लॅनेट्स अँड सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. हा काय आहे तुमचा केपलर्स थर्ड लॉ आहे. ठीक आहे, याला काय करूया आपण, इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. ठीक आहे, पण आता त्यांनी पहिल्या केसमध्ये काय होत आहे, पहिल्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स जे आहे ते R च्या ऐवजी R घ्यायचं आहे. ओके, लेट त्यांनी काय घ्यायला लावलं, लेट द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, पिरियड ऑफ, तिथूनच लिहिते मी, लेट द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट, तिथूनच लिहिते मी, दुसरीकडून घेते का, लेट द, तीच वाक्य लिहिते, लेट द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काय आहे, T, म्हणून सुटसुटीत आपण काय करूया, T, अँड डिस्टन्स ॲट द डिस्टन्स R फ्रॉम स्टार. ओके, डिस्टन्स बिटवीनचं शॉर्टकट लिहिते, स्टार अँड प्लॅनेट. स्टार आणि प्लॅनेट मधलं डिस्टन्स जे आहे त्यांनी किती दिलेलं आहे, पहिली सुरुवातीला आपल्याला R दिलेलं आहे. ओके, मग आता इथे ह्या R च्या ऐवजी काय करणार आहे आपण, ह्या R ला रिप्लेस करणार आहे. देअरफोर सो म्हणू शकतो आपण, T स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू
आरच्या ऐवजी आपण आर क्यूब करणार आहे. याला काय करूया आपण इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. आता बस एवढंच थांबतं का नाही, त्यांनी थर्ड केस पण दिलेली आहे. त्यांनी थर्ड केस मध्ये काय दिलेलं आहे, प्रूव्ह दॅट इफ इट वॉज ॲट अ डिस्टन्स 2r. ओके, देअरफॉर नाव तिसऱ्या याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही बघा, किती छान सोप्या सोप्या पद्धतीने जाते. सगळ्यात पहिले केपलरचा जो थर्ड लॉ आहे तो लिहून घेतला, त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. त्याच्यानंतर ते काय म्हणतात की पिरियड ऑफ रिव्होल्यूशन जो आहे तो t आहे आणि स्टार आणि प्लॅनेट मधलं डिस्टन्स r आहे ते लिहून घेतलं. त्यांनी सांगितलं होतं येस, तिथून कॉपी करून लिहून घेतलं. मग मी काय केलं, ह्या r ला ह्या r ने रिप्लेस केलं, त्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आता तिसरी केस मध्ये काय म्हणतात ते, द डिस्टन्स बिटवीन स्टार अँड प्लॅनेट 2r आहे. ओके, मग आपण तिसऱ्या केस मध्ये लिहूया देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन स्टार अँड प्लॅनेट किती आहे रे आता डिस्टन्स आहे तुमचं 2r. डिस्टन्स किती आहे 2r. मग आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स काय करायचं आहे, आरच्या ऐवजी आपल्याला 2r टाकायचं आहे. ठीक आहे, मग पुटिंग इन इक्वेशन नंबर 2 2 मध्ये आपण ही व्हॅल्यू टाकूया. ओके, मग काय होणार आहे देअरफोर. ठीक आहे, आता बघा, जर डिस्टन्स बिटवीन स्टार अँड प्लॅनेट हे 2r होणार आहे तर त्याचा टाइम पिरियड पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणून तो जो टाइम पिरियड आहे आपण तो काय मानूया, t1 मानूया. t1 मानूया. मग सो t1 स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 2r क्यूब. इथे काय केलं आपण बघा, लक्षात येते का तुमच्या सगळ्यांच्या, इथे लक्षात येते का तुमच्या, एकदा नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले केपलरचा लॉ लिहिला, त्याच्यानंतर त्यांनी पिरियड ऑफ रिव्होल्यूशन t आणि डिस्टन्स हे r दिलं होतं, ते आपण काय केलं याच्यामध्ये फक्त टाकलं. पण आता तिसऱ्या केसमध्ये किंवा दुसऱ्या केसमध्ये त्यांनी काय दिलं, डिस्टन्स बिटवीन स्टार अँड प्लॅनेट हे 2r दिलेलं आहे. मग डिस्टन्स जर बदलतं तर त्याचा टाइम पिरियड पण बदलतोय, म्हणून आपण टाइम काय घेतला, t1 घेतला आणि ह्या r ऐवजी आपण काय केलं, 2r व्हॅल्यू टाकली. आता 2r व्हॅल्यू टाकल्यामुळे काय झालं बघा, t1 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 2r क्यूब किती येणार आहे, 2r इंटू 2r किती झाले, 2 2 जा 4 4 2 जा 8r क्यूब किती झाले तुमचे 8r क्यूब किती झाले तुमचे इथे 8r क्यूब झालेले आहे. याला काय करूया, इक्वेशन नंबर किती झाला रे आता, इक्वेशन नंबर 3 देऊया. इथपर्यंत क्लिअर, सगळ्यांना क्लिअर होतंय का, यस कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला हे जे आहे हे एक्झाम्पल क्लिअर होतंय की नाही हे कमेंट सेक्शन मध्ये लिहा. म्हणजे काय केलं, पहिले केपलर्स लॉ केला, नंतर पहिली कंडिशन, नंतर दुसऱ्या कंडिशननुसार आपण जे डिस्टन्स बिटवीन स्टार अँड प्लॅनेट 2r टाकलेलं आहे. आता काय करायचंय, आता आपल्याला एक करायचं आहे, फोर्थ पॉइंट मध्ये काय करायचंय, इक्वेशन नंबर जे 3 आहे त्याला 4 ने आपल्याला काय करायचंय, डिवाइड करायचंय. ओके, डिवाइड म्हणजे आपला आन्सर आहे, डिवाइड इक्वेशन नंबर 3/2. 3 ला आपण काय करणार आहोत, 2 ने डिवाइड करणार आहोत. कशा पद्धतीने नीट समजून घ्या. तुमचं 3 नंबरचं इक्वेशन काय आहे, हे आहे काय, t1 स्क्वेअर t1 स्क्वेअर इज इक्वल टू, आता डिवाइड करायचं म्हणजे इक्वल करावं लागणार आहे. याचा आन्सर किती आला आहे, 8r क्यूब आलेला आहे. याला आपल्याला इक्वेशन नंबर 1 म्हणजे हे इक्वेशन नंबर 3 त्याला 2 ने, 2 काय आहे तुमचा t स्क्वेअर, त्यानंतर इकडे किती आहे r क्यूब. ओके, अशा पद्धतीने 3 ला आपण 2 ने डिवाइड करणार आहे. आता ते काय r क्यूब काय झाले, कॅन्सल झाल्यानंतर इथे काय उरलेलं आहे, देअरफॉर t1 स्क्वेअर इज इक्वल टू t स्क्वेअर इज इक्वल टू 8/1 उरलेले आहे. मग आता इथे काय होणार आहे बघा, इथे काय होणार आहे लक्षात घ्या, क्रॉस मल्टिप्लाय जर आपण इथे केलं, क्रॉस मल्टिप्लाय काय केलं, t1 स्क्वेअर इंटू 1 आणि t स्क्वेअर इंटू 8 केलं, t स्क्वेअर इंटू 8 केलं. ठीक आहे, काय आलं तुमचं इथे, देअरफॉर t1 स्क्वेअर इज इक्वल टू 8t स्क्वेअर, t1 स्क्वेअर इज इक्वल टू 8t स्क्वेअर. आता काय करायचं आपल्याला, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, दोन्ही बाजूंचं काय करूया आपण, स्क्वेअर रूट घेऊया. आता आपण काय करणार आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. आता बोथ साइड लिहिण्याची सुद्धा काही गरज नाहीये. देअरफॉर याचं स्क्वेअर रूट काय येईल, देअरफॉर t1 स्क्वेअर निघून जाईल, t1 इज इक्वल टू 8t आलं, याचं स्क्वेअर रूट काय, रूट 8t. ठीक आहे, झालं. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं ना, रूट 8t.
प्रश्न समजला. सगळ्यात पहिले काय करायचंय, त्यांनी एक कंडिशन दिली होती की तुमचा अर्थ आहे, हा एक प्लॅनेट आहे आणि हा एक स्टार आहे, त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते r दिलेलं आहे आणि तुमचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन t दिलेला आहे. त्यानंतर दुसरी कंडिशन त्यांनी दिलेली आहे, परत तो प्लॅनेट आहे आणि परत इकडे स्टार आहे. मग त्यांनी तुमचं जे rचं डिस्टन्स आहे, त्या दोघांमधलं डिस्टन्स आपण जर 2r केलं तर हे जे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे तो √8t होतो. हे आपल्याला इथे प्रूफ करायचं होतं. ठीक आहे. हा प्रश्न समजल्यानंतर पहिले मी अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ लिहून घेतला. केपलर्स थर्ड लॉ हा होता, सगळ्यांना माहिती आहे, त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. त्याच्यानंतर ते काय म्हणतात, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आमचा t आहे. ठीक आहे, आम्ही t लिहून घेतला, कुठून तिथूनच लिहून घेतला. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन स्टार अँड प्लॅनेट किती आहे, r, ते पण तिथूनच लिहून घेतलं. मग मी काय केलं, ह्या rच्या ऐवजी फक्त हा r रिप्लेस केला, त्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. त्याच्यानंतर ते काय म्हणतात की डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट आम्हाला 2r झालेला आहे. मग 2r घेतलं आणि मग काय केलं, मी ते ह्या इक्वेशन मध्ये टाकलं, r च्या ऐवजी 2r. मग 2r चा क्यूब केल्यानंतर 8r आलेला आहे. मग ते इक्वेशन नंबर 2 आणि 3 काय केलं, एकमेकांना डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर r तुमचं कट झालेला आहे आणि आलं तुमचं काय, t1 स्क्वेअर अपॉन t2 स्क्वेअर इज इक्वल टू 8. मग अपॉन 1 घेतला, क्रॉस मल्टिप्लाय केला, क्रॉस मल्टिप्लाय करून मला हे मिळालं. त्यानंतर दोघांचं वर्गमूळ घेतलं आणि t1 इज इक्वल टू √8t. हे माझं प्रूफ झालेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने 2 मार्क्सला येऊ द्या किंवा 3 मार्क्सला येऊ द्या, तुम्हाला हे आन्सर लिहिता आलं पाहिजे अशा पद्धतीने. ठीक आहे. 4 पॉइंट अगदी छानपैकी व्यवस्थित केलेले आहे. हे 4ही पॉइंट समजून घ्या आणि तुमच्या नोटबुकमध्ये हे जे क्वेश्चन आहे तो नोट डाऊन करा. समजला का, समजतोय तुम्हाला. केपलर्स लॉ वापरायचा आहे. त्याच्यानंतर फर्स्ट कंडिशन, त्याच्यानंतर सेकंड कंडिशन, पहिल्या याच्यामध्ये t स्क्वेअर इज इक्वल टू r क्यूब करायचा आणि तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, t1 स्क्वेअर, कारण की टाइम 2r म्हणजे डिस्टन्स बदलणार आहे स्टार आणि प्लॅनेट मधलं, म्हणून त्याचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन पण बदलणार आहे. म्हणून इथे काय करणार आहे, ह्या टीच्या ऐवजी t1 स्क्वेअर घेतलेला आहे मी, इज इक्वल टू 2r क्यूब. ते येणार आहे तुमचं 8r क्यूब. त्याला इक्वेशन नंबर 3, तिसरं आणि दुसरं जे आहे ते एकमेकांना डिव्हाइड करा आणि मग तुम्हाला ही व्हॅल्यू मिळणार आहे. स्क्वेअर रूट घ्या, आन्सर तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे सगळे क्वेश्चन्स आपले इथे संपलेले आहे. चला बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन.